शुक्रवारी एक मराठी चित्रपट सगळ्यांच्या भेटीला येतोय, परंतु हा चित्रपट रिलीज होण्याआधीच हिंदू महासंघाकडून या चित्रपटाचा विरोध होतोय, आक्षेप घेतला जातोय। तो चित्रपट म्हणजे खालिद का शिवाजी। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे सर आहेत। खरं तर हा चित्रपट येतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा काही भाग जो आहे तो मुलांच्या माध्यमातून दाखवला जातोय, परंतु या चित्रपटाला तुमचा विरोध काय आहे, आक्षेप काय आहे? आमचा नावापासूनच विरोध आहे। खालिद का शिवाजी प्रकार काय असतो आम्हाला कळलंच नाही। मग नंतर कळलं की त्यातल्या त्या लहान मुलगा जो दाखवले त्याचं नाव खालिद शिवाजी ठेवले, पण तरी असं चित्रपटाचं नाव नसतं कधी। आपण तो एक भाग 2 मिनिटं बाजूला काढू। त्याचा जो ट्रेलर आहे ना, त्या ट्रेलरमध्ये असं दाखवलं की ते लहान पोरगं त्या बाईला विचारतो की अफजल ने ऐसा क्या किया था, अफजल खान ने ऐसा क्या किया था की शिवाजी ने मारा। उल्लेख एकेरी बरं का माझ्या माहितीप्रमाणे, बघितलं पण मी तो। तर ते आजी असं उत्तर देतात की कुछ तो किया रहेगा इसलिए मारा रहेगा। इतिहासाचं किती तुम्ही लपवणार आहात, खरा इतिहास किती फसवणार आहात लोकांना। कुछ तो किया होगा काय होगा, अफजलने बहुत कुछ किया था। त्या बाईंनी सांगितलं पाहिजे होतं की अफजल खान हा शिवाजी महाराजांना मारायला आला होता। अफजल खान हा संभाजीराजे म्हणजे शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ, त्यांच्या हत्येमध्ये त्यांच्या ज्या युद्धात मृत्यू झाला त्याच्या मागचा तो कारणी आहे। अफजल खानानं तुळजाभवानीची मूर्ती फोडली होती। तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये गाईचं मांस हिंदूंना खायला घातलं होतं। महाराजांवर पहिला वार त्यांनी केला। तो स्वराज्याचा शत्रू होता म्हणून महाराजांनी त्याला मारलं, पण ते काहीच नाही। कुछ तो किया रहेगा। अजून 10 वर्षांनंतर असंच काहीतरी पिक्चर हा पिक्चर दाखला होईल की बघा ना, म्हणजे काही झालंच नव्हतं। आता लोक म्हणतात ना पंढरपूरला अफजल खान गेलाच नाही। हे इतिहास बदलण्याचं काम हा चित्रपट करतोय आणि खरा इतिहास लपवण्याचं काम हा पिक्चर करतोय। दुसरं त्याच्यामध्ये एक असा उल्लेख आहे की शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली। शिवाजी महाराजांनी रायगडावरच नाही, देशात कुठंही मशीद बांधल्याचा उल्लेख नाही नाही आणि नाही। उलट महाराजांनी जी मंदिरे तोडून मशिदी झाली होती त्याची परत मंदिरं केलेले उल्लेख आहेत। म्हणजे तुमचं थेट म्हणणं आहे की इतिहासाची मोडतोड केली जाते चित्रपटाच्या माध्यमातून? मोडतोड नाही, विकृतीकरण चाललेलं आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे। खरे शिवाजी महाराज लपवायचे आणि खोटे शिवाजी महाराज दाखवायचे, असा काहीतरी निंदनीय प्रकार चित्रपटाच्या माध्यमातून होत होता। हिंदू महासंघानं पहिल्यांदा ते लोकांचे लक्ष धाडून दिलं। कालपासून त्याचा मुंबईमध्ये सुद्धा देवेंद्रजींच्या सभेमध्ये सुद्धा त्याचा उद्रेक झाला। काल भाजपचे काही नेत्यांनी सांगितले की हा चित्रपट येऊ नये। मला असं आणि पुण्यातल्या आणि मुंबईतल्या सर्व मोठ्या थिएटर्सनी हा चित्रपट दाखवणार नाही असं आम्हाला कळवलं आहे। तर मला असं वाटतं की आत्ता तरी हा शिवप्रेमींचा विजय असं आम्ही मानतो, पण आम्ही लक्ष ठेवून आहोत। जर कुठे हा चित्रपट लावण्यात आला तर चित्रपटाच्या थिएटरच्या आतमध्ये जाऊन अफजल खान वधाचा इतिहास आम्ही लोकांना सांगण्याचं काम करू। परंतु शासनाला आपल्या माध्यमातून विनंती आहे की ह्या चित्रपटावर बंदी आणावी। चित्रपट दाखवला तर तुमची भूमिका काय असणार आहे हिंदू महासंघाची? आता माझ्या माहितीप्रमाणे की नाही आहे पुढे, म्हणजे जसं आत्ता सांगितलं, जर लावला पिक्चर तर थिएटरच्या आत जाऊन अफजल खान वध कसा केला होता महाराजांनी, अफजल खान काय चीज होता हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू। तर चित्रपट जो आहे खालिद का शिवाजी, हा चित्रपट शुक्रवारी येतोय, परंतु त्याआधीच हा जो चित्रपट आहे तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे आणि हिंदू महासंघाकडून हा चित्रपट प्रदर्शित केला जाऊ नये असं आवाहन पुणे असेल, मुंबई असेल या ठिकाणच्या चित्रपटगृहांना केला जातो। हिंदू महासंघाकडून चित्रपटगृहात जाऊन अफजल खानचा वध कसा केला आहे हे आम्ही दाखवून देऊ असा जो इशारा आहे तो हिंदू महासंघाकडून देण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन गोपाल हरणेसह कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पुणे।